नमस्कार, माझे नाव शर्वरी पाटील. मी DG1 पनवेलवरून बोलत आहे. आज आपण जाणून घेऊया DG1 इलेक्ट्रॉनिक कस्टमर ॲप तो कसा डाउनलोड करायचा आणि त्याच्यामध्ये काय फीचर आहे ते आज आपण जाणून घेऊ. तर आपण आपला जो प्ले स्टोर ॲप आहे तो आपण तिथनं आपण आपला जो DG1 इलेक्ट्रॉनिक ॲप आहे तो आपण डाउनलोड करूया. इथे आपण सर्च करायचं DG1 इलेक्ट्रॉनिक्स. ओके, तर मी इथे ऑलरेडी डाउनलोड केलेलं आहे. तर इथे डाउनलोड करायच्यानंतर तो आपण ओपन करूया. हा आपला DG1 इलेक्ट्रॉनिक ॲप. इथे सगळ्यात परत तुमची जी डिटेल्स आहे ती टाकायची, तुमचं नाव वगैरे सगळं इथे टाकल्यानंतर आपल्याला इथे स्टार्टिंगला आपलं दिसते ऑफर वगैरे, म्हणजे कोणत्या प्रोडक्टवर ऑफर चालू आहे, कोणती सेल चालू आहे. परत SBI म्हणजे हे कार्ड हे जे कार्डचे ऑफर आहेत ते चालू आहे इथे. त्यानंतर आपल्या इथे दिसते लॉयल्टी प्रोग्राम. आपण ओपन केला इथे तुम्ही ना तुमचे पॉईंट्स बघू शकता. ह्याच्यामध्ये तुम्ही तुमचे टोटल लॉयल्टी पॉईंट्स किती आहेत ते तुम्ही ह्याच्यामध्ये बघू शकता. त्यानंतर इथे माय प्रोडक्ट्स, तुम्ही कोणता प्रोडक्ट परचेस वगैरे केला असेल तर तुम्हाला त्याचं बिल इथून तुम्हाला डाउनलोड करता येईल. आणि तुम्हाला कोणती कंप्लेंट वगैरे असेल ती पण याच्यामध्ये तुम्हाला रजिस्टर करता येईल. त्यानंतर इथे ट्रॅक ऑर्डर, म्हणजे तुम्हाला समजा तुम्ही आता रिसेंटली कोणता प्रोडक्ट परचेस केला असणार तर तुम्हाला समजा तुमची डिलिव्हरी निघले, किती टाईम लागेल, किती दिवस लागतील यायला ते तुम्हाला यामध्ये सगळं दिसून जाईल. त्यानंतर इथे माय पेमेंट्स, तुम्ही फायनान्सवर घेतलं असेल किंवा तुम्ही कोणता प्रोडक्ट परचेस केला असेल तुम्हाला इथे त्याचं पेमेंट येणार. पेमेंट लिस्ट पूर्ण जी आपली जी लिस्ट आहे, म्हणजे जे किती तुम्ही इथून तुमची पेमेंट जी रिसिप्ट आहे ती तुम्ही डाउनलोड करू शकता. त्यानंतर इथे येईल स्टोअर लोकेशन, म्हणजे आपले जेवढे DG1चे जे ब्रँच आहेत त्याचे तुम्हाला इथे लोकेशन दिसणार आहेत, म्हणजे कुठे कुठे आपली ब्रँच आहे, कुठल्या एरियामध्ये याचं सगळं लोकेशन वगैरे तुम्हाला इथे दिसून जाईल. त्यानंतर हे शॉप नाव म्हणजे काय, तुम्हाला जर कोणते प्रोडक्ट बघायचे असेल त्याची प्राइसिंग वगैरे कशी आहे तुम्ही ऑनलाईन वगैरे इथं तुम्ही बघू शकता आणि तुम्ही ऑनलाईनसुद्धा परचेस करू शकता. तुम्हाला कोणती जी वस्तू लागेल ती आपले जे ऑल आपल्या शॉपमध्ये जेवढे काही वस्तू आहेत ते तुम्हाला ह्यामध्ये दिसून जातील. थँक्यू.